नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड परिसरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असतानाच नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतला। नाशिक रोड येथील गोसावीवाडी राजेंद्र कॉलनी परिसरात मजुरी काम करणाऱ्या 43 वर्षीय संजय हातकर यांच्यावर तिघा संशयितांनी धारधार कोयत्यानं आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात फिर्यादी यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांच्या खिशातील रोकडी बळजबरीने लुटण्यात आली होती। या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलीस हवालदार विशाल पाटील आणि विजय टेमगर यांच्या पथकानं मोठ्या शेतापीनं करण राजेंद्र सोनटक्के, निखिल उर्फ आकाश राजेंद्र घोडेराव आणि सुमित श्याम भाटिया या तिघांना गोसावीवाडी परिसरातून ताब्यात घेतला। पोलीस हवालदार पाटील दादा तसेच पोलीस हवालदार टेमगर यांच्या दोघं टीमने मेहनतीने व शितापीने सदर तिघ आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले। आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक माळी करत असून सदर आरोपितांना अटक केल्यानंतर आरोपी करण राजेंद्र सोनटक्के याने निवेदन पंचनाम्यामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला जो लोखंडी कोयता होता तो काढून दिलेला आहे। तसेच त्याने गुन्हागार तेवढे परिधान केलेले कपडे देखील काढून दिलेले आहेत व फिर्यादी यांच्या खिशातून त्याने 840 रुपये जे काढलेले होते ते देखील त्याने निवेदन पंचनाम्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। सदर या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करतात। नाशिक रोड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।